गणपती विसर्जन मिरवणुकीत गालबोट, मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली चिरडून तिघा चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू। धुळ्यातून एक धक्का देणारी बातमी समोर आली आहे। प्राप्त माहितीनुसार धुळे तालुक्यातील चितोड येथे गणपती मिरवणुकीच्या दरम्यान ट्रॅक्टर खाली आल्याने 3 बालक जागीच ठार झाले। या घटनेत आणखी 6 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयामध्ये तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले। गणपती मिरवणुकीदरम्यान ही दुर्घटना घडली असून या दुर्घटनेमुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। गणपती विसर्जनाची मिरवणुकी चालू आहेत आणि त्या मिरवणुकीच्या दरम्यान अत्यंत दुःखद घटना चितोड गावामध्ये घडलेली आहे। त्याच्यामध्ये गणपतीच्या मिरवणुकीला जात असताना काही आदिवासी बांधव आणि सर्व ग्रामस्थांना त्या ठिकाणी ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या मिरवणुकीमध्येच ते ट्रॅक्टर पलटी झाल्यामुळे काही 3 जण त्या ठिकाणी तात्काळ जागेवरती मृत्युमुखी पडली आणि उरलेल्या 6 जणांना त्या ठिकाणी जबरदस्त मार लागलेला आहे। त्याच्यामध्ये परी शांताराम बागुल, मोरा बापू सोनवणे आणि लड्डू पवार हे 4-4, 5-5 वर्षाचे आणि 13 वर्षाचे असे 3 जण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आणि जे 6 जण जखमी आहेत त्याच्यामध्ये एक गायत्री भील म्हणून जे आहे ती अत्यंत सिरियस आहे आणि उरलेले 5 हे त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू आहे। आपण आत्ताच पाहणी केली, आपण जेवढे जखमी आहेत त्यांच्यावरती पूर्ण युद्ध पातळीवरती त्यांना ट्रीटमेंट देण्याचं काम चालू आहे। संपूर्ण सिव्हिल हॉस्पिटलची टीम त्यांच्यावरती काम करते आहे आणि जे मृत्युमुखी पडलेत त्यांना आता पीएम करून त्यांना त्यांच्या गावी पाठवण्याची व्यवस्था आपण करतो आहोत। अत्यंत दुःखद अशी घटना आहे। मी आता तात्काळ पालकमंत्र्यांशी बोलणार आहे आणि या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले जे आहेत त्यांना काहीतरी सरकारने तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी आम्ही त्या ठिकाणी सरकारकडे करणार आहोत। जे जखमी आहेत त्यांना आपण पूर्णपणे शासनाच्या माध्यमातून पूर्ण 100% मदत करण्याचे काम आपण करतो। ट्रॅक्टर खाली चिरडून मृत्युमुखी पडलेल्या चिमुकल्यांची नावे पुढील प्रमाणे: परी शांताराम बागुल वय 13, शेराबापू सोनवणे वय 6 आणि लड्डू पावरा वय 3। तर जखमींमध्ये गायत्री निकम पवार वय 25, विद्या भगवान जाधव वय 27, अजय रमेश सोमवंशी वय 23, उज्ज्वला चंदू मालचे वय 23, ललिता पिंटू मोरे वय 16 आणि रिया दुर्गेश सोनवणे वय 17 यांचा समावेश आहे। त्यापैकी एकाची स्थिती गंभीर असून त्यास शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। या दुर्घटनेनंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून पसार झाला असून तालुका पोलीस ट्रॅक्टर चालकाचा शोध घेत आहे। या संदर्भात धुळे तालुका पोलीस अधिकारी अभिषेक पाटील यांनी माहिती दिली। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। धुळे तालुक्यातील चितोड या गावात ही घटना घडलेली आहे। गणेश जे विसर्जन मिरवणूक होती त्या दरम्यान जे ट्रॅक्टर वापरण्यात आलेलं होतं त्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन 3 बालक आणि 3 त्यापैकी 2 महिला आणि 1 पुरुष असे एकूण 6 जण जखमी झाल्याचं आम्हाला कळालं होतं। त्यापैकी जे 3 बालक आहेत ते दुर्दैवाने मृत झाल्याचं आता नुकतंच या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे आणि जे 3 ॲडल्ट आहेत त्यांच्यावर उपचार सध्या या ठिकाणी हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाणी सध्या उपचार सुरू आहेत।